नमस्कार मंडळी, मी सौ पूर्णा परांजपे. स्वयंपूर्णा या माझ्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून नवरात्र विशेष यामध्ये आज आपण मुलाखत ऐकणार आहोत. आकाशवाणीतील उद्घोषिका नवदुर्गा प्रज्ञाताई कळसकर यांची मुलाखत ऐकूया. नमस्कार. नमस्कार प्रज्ञाताई. नमस्कार. नवदुर्गा या आकाशवाणीतल्या विशेष कार्यक्रम आपण नवरात्री निमित्त घेतो आहोत. तर या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. आणि आकाशवाणीतल्या गोष्टी असं जर आपण म्हटलं तरी खूप गोष्टी तुमच्याकडे सांगण्यासारख्या असतात, चांगल्या वाईट दोन्ही. तर या सगळ्याची सुरुवात तुमची पुणे आकाशवाणीतनच झाली की याच्या आधी तुम्हाला कुठे अनुभव होता? खरं तर माझी सुरुवात खूप योगायोगाने झाली, कारण मी आधी 2004 सालापासून आकाशवाणीत आहे. माझं माहेर सातारा. आणि खरं तर त्याआधी सुद्धा मला जाऊन सांगावंसं वाटतं की मी सातारमध्ये असताना दूरदर्शन आणि झी न्यूजच्या ऑफिसमध्ये काम करत होते मी तिथे. आणि मग तिथे ऑडिओ संदर्भातली जी काही कामं, एडिटिंग असेल, बातम्या लिहिणं असेल, ह्या बेसिक गोष्टी अशा तिथे करत होते. आणि एकदा आकाशवाणीवर बाबांनी जाहिरात ऐकली. रेडिओ ऐकण्यापुरता माझा संबंध होता, पण या क्षेत्रात येणं असं काही ठरलं नव्हतं. पण मग बाबांनी माझ्याही परस्पर जाऊन तो फॉर्म भरला आणि मला सांगितलं आता तुला ऑडिशन द्यायचे. मग म्हटलं की बघूया, हा पण अनुभव घेऊन बघूया. मग मी गेले आणि जेव्हा मी आकाशवाणी तिथं गेले, फॉर्म भरल्यानंतर ती प्रोसेस एक एक सुरू झाली ऑडिशनची. आणि ज्या दिवशी ऑडिशन होती त्या दिवशी मी गेले आणि एकूणच ज्यावेळेस आकाशवाणीत पाय ठेवला तिथलं वातावरण इतकं भारावणारं होतं. आणि इतके मान्यवर लोक जे आतापर्यंत आपण रेडिओवर ऐकली होती, आणि अशा वास्तूत आपल्याला काम करायला मिळणार आणि आपल्याला काम करायला मिळणार, हो अगदी अगदी म्हणजे ते भारावून जाणाराच तो क्षण होता. कारण आणि वाटलं मला की नाही बाबा, की आपल्याला इथे काम करायला मिळायला पाहिजे. आणि मनोमन मी देवाला प्रार्थना पण केली की आहे बाबा. आणि ते थोड्या दिवसांनी ऑडिशन झाल्यानंतर घरी पत्र आलं, सिलेक्ट झाले. आणि तो एकंदरीत आकाशवाणीचा प्रवास हा माझ्या बाबांमुळे सुरू झाला. आणि मला आजही आठवतंय की ज्या दिवशी माझा आवाज ऑन एअर जाणार होता त्या दिवशी आईनी म्हणजे 5 वाजता पहिली अनाउन्समेंट झाली आणि लगेच तिने देवापुढे साखर ठेवली. म्हणजे इतकी श्रद्धा आणि इतकी भक्ती या इच्छा आणि त्याला परमेश्वराची मिळालेली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रेडिओ या माध्यमावर जी श्रद्धा होती ती किती मोठी होती ते या क्षणाने. कारण आई ही लहानपणापासून रेडिओ ऐकत होती आणि कुठेतरी रेडिओ हा आपला कुटुंबाचा भाग आहे हे मनावर रुजलं होतं. पण ते तिथे काम करायला मिळाल्यावर ते तुम्हाला जास्त कळत गेलं की हे सगळं क्षेत्र आपल्याला ऐकायला मिळतं ते प्रत्यक्षात कसं असतं. खरंय. अशा पद्धतीने. आणि म्हणजे आपण जेव्हा असं म्हणतो की आपल्याला एखादी कुठलीही गोष्ट करायची इच्छा असते तेव्हा त्याला परमेश्वराच्या आशीर्वादांची जोड असणं खूप महत्वाचं असतं. कारण आले देवाजीच्या मना म्हणतो तसं त्याच्या जर मनात असेल तर आपली इच्छा नक्कीच पूर्ण होते. फक्त आपला विश्वास त्याच्यावरती दृढ असणं आवश्यक आहे. आणि आकाशवाणी हे माध्यम सुद्धा देवापेक्षा कमी नाही म्हणायला हरकत नाही. कारण अनेक लोकांचं म्हणजे पूर्वी तर आपण आता बघतो की खेडेगावातनं सुद्धा आकाशवाणी ही तेव्हाही पोहोचलेली होती. आता तर युट्यूब किंवा आपल्या मोबाईलच्या जगामध्ये तर आहेच आहे. पण तेव्हाही अनेक लोक आकाशवाणीवरती नितांत प्रेम करणारी लोक होती. आणि अशा माध्यमातून आपण पुढे येतो. आणि सगळ्यात महत्वाचं मला हे सांगायला आवडेल ना की आज प्रसार माध्यमं इतकी आहेत, आज सोशल मीडिया वगैरे आहे, पण एक विश्वासार्हता जी आहे ती जी आकाशवाणीने जपली. आणि प्रत्येकाच्या मनात एक हळवा कोपरा आकाशवाणी विषयी आहे. असतो नक्कीच असतं. असंच चित्र आज आपल्याला दिसतं. आणि सगळ्यात महत्वाचं इथे काम करताना आपल्याला होणारा आनंद हा काही वेगळाच असतो. तो शब्दातही सांगता न येणार आहे. कारण आकाशवाणीवर काम करायला मिळणं हा खूप समृद्ध अनुभव आहे. बरोबर. कारण तिथे तुमच्या डोक्यामध्ये जी एखादी कल्पना असेल की या गोष्टीचं सादरीकरण मी अशा पद्धतीने करणार आहे, हे तुम्ही जेव्हा तिथे सादर करता तेव्हा तुम्हाला मिळणारा आनंद हा द्विगुणित होणारा असतो. आणि सगळ्यात मला हे वाटतं ना की ज्यावेळी सातारा केंद्रावरून मी पुण्यात आले त्यावेळेस पुण्यामध्ये गीत रामायण सारखं इतकं महान गोष्ट त्या वास्तूत ती घडली होती. आणि अशा वास्तूत काम करायला मिळणं पवित्र वास्तू अगदी. आणि म्हणजे तो
इतकं आणि मान्यवर लोक पुणे आकाशवाणीशी जोडलेले आहेत आणि अशा केंद्रात आपल्याला काम करायला मिळणं हा खूपच ही खूपच खूप मोठी भाग्याची गोष्ट गोष्ट म्हणायला खरंय हरकत नाही. खरंय. हे काम करत असताना तुम्हाला म्हणजे आतापर्यंतचा आपण ऐकलेल्या ज्या गोष्टी आहेत, जेव्हा आपण लहानपणापासून रेडिओ ऐकतो त्याचा अनुभवही तुम्हाला इथे वेगळा एक जाणवला असेल, आणि अजून काही अनुभव तुमच्या गाठीशी आहेत का, की असा एखादा अनुभव तुम्हाला इथे शेअर करावा, सांगावा अगदी असे भारावून टाकणारे अनेक अनुभव आहेत, पण एक अनुभव अगदी आवर्जून सांगावासा वाटतो की ट्रान्समिशन हे माझं खूप जिव्हाळ्याचं नातं आहे त्याच्याशी. म्हणजे आता सेक्शन मध्ये जरी काम करत असलो तरी पहिलं प्रेम माझं ट्रान्समिशन आहे, कारण कुठेतरी संगीताशी एक वेगळी आवड आहे आणि त्या माध्यमातून आपण जे आपल्याला एक गाणं ऐकावंसं वाटतं. आपण रेडिओवर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अनेक गाणी ऐकतो, पण ती गाणी आपण श्रोत्यांसाठी लावतो आणि त्या माध्यमातून त्यांच्याशी जोडले जातो त्या क्षणी. ही जी भावना आहे ना, आणि त्याची पोचपावती ही प्रत्येक स्तरातून मिळत गेली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक दिवशी माझे मॉर्निंग ट्रान्समिशन झाल्यानंतर पुण्याचे स्टेशन डायरेक्टर गोपाळ आवटी सर, त्यांचा ड्युटी रूमला फोन आला आणि त्यांनी ड्युटी रूमला फोन करून सांगितलं की मॅडमला ट्रान्समिशन झालं की बोलवा. म्हणून मग मला वाटलं की आपल्याकडून खूप मोठी काहीतरी चूक झाली. हो, अगदी घाबरतच मी त्यांच्या केबिन मध्ये गेले आणि त्यांनी एकूणच ट्रान्समिशनचं आणि गाण्यांची निवड याविषयी जे कौतुक केलं, म्हणजे आणि नुसतं कौतुकच नाही, ते खूप छान बोलले पण, आणि त्यांच्या जवळचं पेन त्यांनी मला बक्षीस म्हणून दिलं. आणि तो जो क्षण आहे ना, तो एका मोठ्या पुरस्कारापेक्षाही मला श्रेष्ठ आहे. एखाद्या मोठ्या माणसाने आपली लेखणी आपल्याला द्यावी, अगदी दुसरं भाग्य अगदी अगदी. आणि तो क्षण माझ्यासाठी खूप भारावून जाणारा होता. आणि हे तुम्हाला प्रेरित करणारा तो क्षण. म्हणजे एखाद्या वेळेला जेव्हा आपल्याला प्रत्येक आयुष्याच्या टप्प्यावरती कधीतरी नैराश्य येतं किंवा एखादी गोष्ट आपण म्हणतो अरे ही नाही जमणार, पण असे क्षण जरी आपल्याला आठवले ना, ते तरी सुद्धा आपल्याला प्रेरित करणारे असतात आणि जबाबदारीची थाप जी म्हणतो ती पुढे नेणारी असते. आणि कुठेतरी जबाबदारीची जाणीव पण त्यावेळी होते की नाही, आपल्याला आता अजून काहीतरी चांगलं करून सिद्ध केलं पाहिजे. कारण गाणं हा विषय पण असा आहे की जेव्हा तुम्ही कुठल्याही क्षेत्र घ्या, म्हणजे मुलाखत घेणार असाल, एखादी गोष्ट तुम्ही कुठल्या पद्धतीने वक्त्यांसमोर मांडणार असाल, त्याच पद्धतीने गाणं हा सुद्धा विषय असा आहे की त्याचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करून तिथे अगदी मांडावा लागतो, ते गाणं लोकांपर्यंत पोहोचवावं लागतं. हो, आणि मला नेहमी असं वाटतं ना की एखादा आपण कार्यक्रम घेतो तर तो कार्यक्रम घेताना गाणी सुद्धा जर आपण त्या साधारण एका मूडची तो माहोल बांधण्यासाठी वातावरण निर्मिती हे खूप महत्वाची असते. आणि मला असं वाटतं ना की ते माझं वेगळेपण आहे आणि मला ते छान जमतं असं नाही. आणि या क्षेत्रात तुम्ही काहीतरी तुमचा वेगळा ठसा उमटवणं हे पण खूप गरजेचं आहे. कारण जरी माध्यम एक असलं तरी त्याच्यावरची विविधता जी आहे ती जपणं महत्वाची आहे. आणि प्रत्येकानं जर आपल्यासाठी एक स्पेशल विषय म्हणतो तसा जर निवडला, तसं तुम्ही गाणं ह्या विषयामध्ये हे निवडलंय. मग यासाठी तुम्ही म्हणजे गाण्याचा अभ्यास कधी याच्या आधी केलेला आहे का, या माध्यमातूनच तुमचा? खरं तर अभ्यास असा नाही केला, पण लहानपणापासून जे संस्कार झालेत ना, मी म्हटलं ना की रेडिओ हा एक कुटुंबाचा भाग आहे, त्यामुळे ते कुटुंबातूनच ते संस्कार इतके मिळत गेलेत. आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय हे जे ब्रीद वाक्य आहे त्यानुसार खूप चांगले संस्कार नकळतच होत गेले आणि ती एक आवड निर्माण झाली. आणि जिथं आपण काम करतोय म्हटल्यावर ती आवड वाढत गेली. आणि त्याला मग आपण कुठेही पुन्हा समोर आपल्याला ज्यांना म्हणजे द्यायचं आहे त्याच्यामुळे आपण अजून सखोल त्याच्यावर अभ्यास करत जातो. पण ही अभ्यास वृत्ती असणं पण खूप गरजेचं आहे. कारण आजकालच्या मोबाईलच्या युगामध्ये जर बघितलं तर वाचन लोकांचं खूप कमी झालेलं आहे. म्हणजे वाचत नाहीत लोक असं नाही, पण जो काही वर्ग वाचायला अपेक्षित आहे संख्या या दृष्टीने, तेवढा तो सध्या होत नाहीये. पण गाणं किंवा एखाद्या विशिष्ट दृष्टीने जर आपण त्याचा अभ्यास केला तर नक्कीच मला वाटतं तुमची जी मनोभावना आहे की एखाद्या विषयामध्ये स्पेशलायझेशन म्हणतो तसं आकाशवाणीतल्या सुद्धा गोष्टींमध्ये आपण हे करू शकतो. याचं एक उदाहरण तुमच्या या विषयावरनं नक्कीच लक्षात येतं. या सगळ्यामध्ये पुढे जात असताना तुम्हाला आकाशवाणीतल्या आधीच्या गोष्टींबरोबर आता आकाशवाणी चालली आहे की त्याच्यात काही बदल आता घडलेले बघायला मिळतात?
म्हणजे आपल्या कामात म्हणताय तुम्ही? कामामध्ये म्हणा किंवा तुमच्या कार्यक्रमांच्या रूपरेषांचे जे काही बदल असतात. अगदी खरं सांगायचं तर आकाशवाणीवर प्रत्येक ड्युटी ही बुद्धिमत्ताचा कस लावणारी खरंय, असते. खरंय. कारण इतके वेगवेगळे कार्यक्रम असतातच, पण अचानक लाईव्ह ट्रान्समिशन मध्ये काय घडू शकतं हे किंवा कुठला विषय आपल्या समोर हो, येईल हे सांगता हो. येत नाही. आणि प्रत्येक गोष्टीचा अभ्यास असणं हे खूप गरजेचं महत्वाचं आहे. बरोबर. कारण तुमचा जर अभ्यास असाल ना तरच तुम्ही 100% देऊ शकता. बरोबर. म्हणजे एक पात्री प्रयोग आपण जसा अगदी. म्हणतो तसा एक पात्री प्रयोग आपल्या या सगळ्या आकाशवाणीच्या म्हणजे जे काही सगळं म्हणजे जिथून कामाला सुरुवात होते ते संपेपर्यंत जो काही आपल्या समोर फ्लो येतो तो अगदी. परत राहणं गरजेचं आहे. अगदी आणि या सगळ्यामध्ये आपण शिकत असतो हाही एक तुम्हाला अनुभव नक्कीच येत असेल खूप. वेळोवेळेला. आणि तुमच्या सहकार्यांचं त्या मागचं योगदान हे पण महत्वाचं आहे. खूप तर खूप हे खूप मोठं टीमवर्क आहे आकाशवाणी. हो. आणि सांगतो ना, आम्ही आकाशवाणीतल्या सगळ्या माझे सहकारी अधिकारी वर्ग हे एका कुटुंबाप्रमाणेच आम्ही हे करतो. नातं निर्माण होतं त्यांचं. अगदी. आणि कुणालाही अडचण आली तरी त्याच्यासाठी हो. उभं राहणं हे पण आणि एक अगदी महत्त्वाचं आहे. तत्पर असतात. सगळेजण हो. एकमेकांना बांधून राहून हा सगळा प्रवास करत असतो असं खरंय. म्हणायला हरकत नाही. अशा या आपल्या आकाशवाणीतल्या आघाड्यांवरती म्हणजे आपण आपली घरातली कुठलीही स्त्री तिला घराची जबाबदारी ही काही टाळता येत नाही. आणि या सगळ्याच आकाशवाणीतलं महत्वाचं म्हणजे तुम्हाला ड्युट्या सांभाळणं. कारण पहाटेपासून रात्रीपर्यंत तुमची जी कामाची पद्धत आहे त्यात तुम्हाला तुमच्या सगळ्या गोष्टी सांभाळून याच्यात करणं. आणि म्हणूनच नवदुर्गा या त्याला दिलेलं जे आपण आता एक उपक्रमामध्ये या नाव आहे ते सार्थ करण्यासाठी यामागची तुमची धडपड लोकांसमोर यावी हाच यामागचा उद्देश आहे. कारण आवाजाच्या निमित्ताने तुम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचता पण ही त्याच्या मागे असणारी सगळी धडपड पण लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे असा या सगळ्या मागचा हा हेतू आहे, उद्देश आहे. तर अशाच या वेगवेगळ्या पद्धतीच्या मुलाखतींमधनं वेगवेगळ्या कार्यक्रमांमधनं पुन्हा आपण भेटत राहू असं आपण या आता नवरात्रातल्या देवीजवळ मागणं मागूया. आणि सगळ्या नवदुर्गांना अशीच शक्ती देऊन आकाशवाणीसारखं माध्यम अधिकाधिक लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचवावं आणि त्यासाठी तुमच्यासारख्या लोकांची साथ मिळावी हीच आपण अपेक्षा करूया. मागणं त्या देवीकडे मागूया. आणि पुन्हा एकदा धन्यवाद. तुम्ही या माझ्या स्वयंपूर्णा या युट्यूब चॅनलच्या या माध्यमातून लोकांसमोर नवदुर्गा म्हणून इथे आला. पूर्णाताई तुला सुद्धा मी धन्यवाद देईल. कारण आतापर्यंत आम्ही मुलाखती घेतल्या आहेत पण आज आमची तुझ्यामुळे मुलाखत होतीये यासाठी तुला सुद्धा खूप खूप तुझे आभार. आणि हा चेहरा लोकांसमोर येणं खूप गरजेचं आहे. आणि अनुभव पण एक आपल्याला वेगळा मिळतो की आपल्याला काहीतरी वेगळं करायला मिळालं. हाही आनंद मला जसा आहे तो तुम्हाला देता आला यासाठी तुम्ही इथे आलात. त्यामुळे पुन्हा एकदा धन्यवाद. तुझे सुद्धा खूप धन्यवाद. आपण पुन्हा भेटत राहू. धन्यवाद.